एखादा पेशंट बरा होतो तेव्हा तो तुम्हाला सांगतो की कसा अनुभव होता, हाऊ इज दॅट फिलिंग, आणि एखादा असा कुठला तरी मेमरी आठवते कुठल्या पेशंट बरोबर की विच वॉज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसिजर बट ते बरे झाले आणि त्यांनी आहेत असे काही. जसं म्हणजे सर्वप्रथम सांगायचं तर म्हणजे सगळ्यात सुंदर जर काय एक फिलिंग असेल तर ती आहे की बाबा पेशंट बरा होऊन तो आपल्याला एक ग्रेटफुल राहतो की बाबा आपण बरं केलं वगैरे. एक असंच उदाहरण आहे, एक यंग 30 वर्षाची फिमेल होती. तिथं जस्ट रिसेंटली 1 महिन्यापूर्वी 1.5-2 महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली. पोस्ट डिलिव्हरी तिला नंतर काही हाताला वगैरे विकनेस वगैरे डेव्हलप झाला, हाताला आणि पायाला. नंतर MRI केलं तर आम्हाला असं समजून आलं की ब्रेन स्टेम म्हणून जो भाग असतो आणि मज्जारज्जू म्हणजे सर्वायकल कॉर्ड वगैरे स्पायनल कॉर्ड जो आहे त्याला जो वरचा जो पार्ट आहे तर तिथे ट्युमर होता तिला. ओके. तर अशा केसेस ऑपरेट करण्यामागे चॅलेंज हे असतं की पेशंटला ऑपरेशन नंतर 4ही हातापायामध्ये पॅरालिसिस वगैरे होण्याची शक्यता असते जर काही मिसहॅप वगैरे झालं. सो ही केस म्हणजे फक्त असं नाही की पेशंटच नाही, पेशंट सोबत जे तिचं 1.5 महिन्याचं बाळ आहे त्याचाही आयुष्याचा प्रश्न होता. तर ती केस करताना मला सगळ्यात जास्त एक हे होतं की बाबा नाही, आपण एकच पेशंट ठीक नाही, एका पेशंटवरच आपण ऑपरेशन नाही करता, त्याच्यासोबत दुसरं कोणतरी अजूनही त्याच्यावर अवलंबून असणारी एक व्यक्ती आहे. ती पेशंट सुद्धा एकदम चांगली झाली आणि ती अजूनही ग्रेटफुल आहे. ते सांगतो मला, ते लोक लक्षात ठेवतात.